Hi student, today we see in the next that is 5 number chapter cell structure and organization. Next point is the type of cell, that is first type we see in the last lecture, that is prokaryotic cell. Today we see the next type of cell, that is eukaryotic cell. आता आपण eukaryotic cells मध्ये त्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये जे कंपोनंट्स येत असतात ते कंपोनंटचा अभ्यास करणार आहोत वन बाय वन. त्याच्या आधी आपण पाहू एक्झॅक्ट eukaryotic सेल म्हणजे नेमकं काय. तर पहा, आपण eukaryotic सेल याच्या आधी पाहिलेलं आहे व्यवस्थितरित्या. एक्झॅक्ट याच्यामध्ये आपण पाहिले की व्यवस्थितरित्या कोणकोणते डिफरन्स पाहिलेला आहे. प्रोकॅरियोटिकमध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स येतात, युकॅरियोटिक्समध्ये कोणते येतात, ते जर आपण व्यवस्थितरित्या लक्षात ठेवले तर आपल्याला समजून जाईल. दोन टाईपचे सेल असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आपण प्रोकॅरियोटिक ही कंप्लीट केलेली. नाव सी युकॅरियोटिक सेल. तर पहा, ही जी युकॅरियोटिक सेल आहे, युकॅरियोटिक सेल याची काही सेपरेट अशी डायग्रॅम नाही. याच्यामध्ये जे कंपोनंट येत असतात त्या कंपोनंटची आपल्याला इथं डायग्रॅम दिलेली. तर पहा, युकॅरियोटिक सेल्स आर द सेल्स possessing well defined nucleus and the membrane bound organelles. आता अशी जी सेल असते की त्याच्यामध्ये काय असतं, वेल डिफाईंड न्यूक्लियस, म्हणजे जो न्यूक्लियस आहे सेंटरला सेलचा जो प्रेझेंट असतो केंद्रक, तो काय वेल डिफाईंड म्हणजे फुल्ली ग्रोथ झालेली असते. अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स हे सुद्धा याच्यामध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. मग मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स कोणते, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतील, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, रायबोसोम्स असतील, गॉल्गी कॉम्प्लेक्स असतील. हे सर्व काय आहेत, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आपण हे कंपोनंटमध्ये पाहणार आहोत वन बाय वन, याचा डिटेल स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट आपण काय पाहतोय, हे जे युकॅरियोटिक सेल्स आहे, युकॅरियोटिक सेल्स आर दी सेल possessing वेल डिफाईंड न्यूक्लियस. याच्यामध्ये काय असतो, वेल डिफाईंड म्हणजे फुल्ली ग्रोन न्यूक्लियस असतो. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स असतात. इट कंटेन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम्स, गोल्गी कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर ही जे युकॅरियोट इन्क्लूड प्रोटिस्ट, प्लांट, ॲनिमल अँड फंगी. म्हणजे हे युकॅरियोटिक सेल आहेत. हे युकॅरियोटिक सेल आपल्याला कोणाकोणामध्ये पाहायला भेटतात. फर्स्ट वन इज द प्रोटिस्ट म्हणजे जे अधिजीव असतात यांच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. प्लांट असतील, ॲनिमल असतील आणि फंगी असतील, यांच्यामध्ये सुद्धा काय असतात, हे जे युकॅरियोटिक सेल आहे ते युकॅरियोटिक सेल्स पाहायला भेटतात. म्हणजे थोडक्यात आपण इंट्रोडक्शन पाहिलं व्हॉट इज युकॅरियोटिक सेल. आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेल पाहिलं प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल. म्हणजे जर युकॅरियोटिक सेल्स आपल्याला जर आलं तरी थोडक्यात इंट्रोडक्शन आपण द्यायचं आहे की युकॅरियोटिक सेल्स ही काय, याच्यामध्ये वेल डिफाईंड न्यूक्लियस असतो, त्याच्याचबरोबर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स प्रेझेंट असतात, मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, रायबोसोम्स, गोल्गी कॉम्प्लेक्स हे प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर हे जे युकॅरियोटिक्स इट इन्क्लूड प्रोटिस्ट, प्लांट, ॲनिमल अँड फंगी. हे सर्व काय येतात, याच्यामध्ये येतात. तर त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये पाहायचा आहे. आता काइंड्स ऑफ सेल आपण कंप्लीट केलेले आहे. तर दोन टाईपचे सेल असतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आता आपल्याला कंपोनंट्स ऑफ युकॅरियोटिक सेल पाहिजेत. म्हणजे युकॅरियोटिक सेल जे असतात या युकॅरियोटिक सेल्समध्ये एक्झॅक्ट कोणकोणते कंपोनंट्स, कोणकोणते घटक प्रेझेंट असतात, तर आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट कंपोनंट सेल वॉल इन युकॅरियोटिक सेल. आता सेल वॉल पाहायचं आहे कोणता, फर्स्ट कंपोनंट आपण युकॅरियोटिक सेलमध्ये पाहणार आहोत, सेल वॉल. सेल वॉल इट इज अन आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. तर पहा, सेल वॉल ही प्लांट सेलमध्ये पण प्रेझेंट असते आणि ॲनिमल सेलमध्ये पण प्रेझेंट असते. ही जी आहे ही प्लांट सेल आहे पहा. तर या प्लांट सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपोनंट आहे ते कंपोनंट प्रेझेंट असतात. त्याच्याचबरोबर ही जी आहे ती ॲनिमल सेल आहे. आपल्याला डिटेल या युकॅरियोटिक सेलमध्ये प्लांट सेलचा स्टडी करायचा आहे. तर फर्स्ट आपण प्लांट सेलच पाहणार आहोत. एक्झॅक्ट जर आपण प्लांट सेलची ही जी डायग्रॅम आहे, ही प्लांट सेलची डायग्रॅम आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितरित्या इथं दिसतंय पहा. फर्स्ट काय, सेल वॉल. सेल वॉल इट इज अन आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. म्हणजे फर्स्ट आपण युकॅरियोटिक सेलचे कंपोनंट पाहतो, त्याच्यामध्ये फर्स्ट कंपोनंट आहे तो सेल वॉल. तर सेल वॉलमध्ये आपण फर्स्ट कंपोनंट कोणता पाहतोय, तर सेल वॉल. म्हणजे जर डायग्रॅम आपण पाहिली तर राईट साईडला आपल्याला फर्स्ट पार्ट दिसतोय तो सेल वॉल. सेल वॉल इट इज अन आउटर प्रोटेक्टिव्ह लेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इट इज अन प्रेझेन्स इनसाइड दी सेल वॉल. म्हणजे जी सेल वॉल आहे, सेल वॉलच्या आतमधला जो लेअर आहे त्याला काय म्हटलं जातं, सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय, गोल्गी ॲपॅरेटस इट कॉल्ड गोल्गी बॉडी. तर ही जे गोल्गी ॲपॅरेटस किंवा गोल्गी बॉडी इट मेडअप ऑफ मेनी सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज सिस्टर्नी. म्हणजे एकदम ही जर गोल्गी बॉडीचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्याला सिस्टर्नी म्हटलं जातं. म्हणजे एकदम सॅक लाईक स्ट्रक्चरने हे बनलेलं असतं, सॅकसारख्या. हे एम्प्टी सॅक्स असतात. त्याच्याच नंतर नेक्स्ट आहे सेल वॉलमध्ये नेक्स्ट कंपोनंट कोणता प्रेझेंट आहे, तर क्लोरोप्लास्ट. कोणता आहे, क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट इट यूज इन दी
व्हॅस्क्युलर मेम्ब्रेन म्हणजे व्हॅस्क्युलर मेम्ब्रेनमध्ये यूज केला जातो. त्याच्याबरोबर हा फोटोसिंथेसिसमध्ये सुद्धा लिव्जमध्ये हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर इट इज अन लार्ज कव्हरिंग ऑफ दी व्हॅक्युअल, म्हणजे जो व्हॅक्युअल आहे पहा, व्हॅक्युअल हा सेंट्रल लार्ज व्हॅक्युअल आहे आणि त्याच्या आउटर साईडला काय असतात लार्ज कव्हरिंग, त्याला काय म्हटलं जातं क्लोरोप्लास्ट इट ऑल्सो हेल्पफुल फॉर दी फोटोसिंथेसिस. कशासाठी असतं फोटोसिंथेसिस. व्हॅक्युअल हे पहा सेंटरला आपल्याला एकदम लार्ज एम्प्टी कॅव्हिटी दिसते, त्याला काय म्हटलं जातं व्हॅक्युअल. आणि या व्हॅक्युअलमध्ये जे वॉटर असेल ती वॉटरची एंट्री याच्यामध्ये होत असते, याच्यामध्ये वॉटर स्टोअर केलेलं असतं, फूड स्टोअर केलेलं असते ह्या व्हॅक्युअलमध्ये. त्याच्याच नंतर व्हॅक्युअल मेम्ब्रेन आपण पाहिलं. त्याच्यानंतर आहे रॅपिडी. काय रॅपिडी क्रिस्टल. काय आहे रॅपिडी क्रिस्टल. एक्झॅक्ट रॅपिडी क्रिस्टल हे काय आहेत, दे आर निडल शेप, वन एंड इज शार्प अँड अदर इज रफ. म्हणजे हे जे रॅपिडी ऑर क्रिस्टल आपल्याला एकदम सुईसारखे दिसत आहेत पहा, कसे दिसत आहेत म्हणजे एक्झॅक्ट रॅपिडी क्रिस्टल दे आर निडल शेप, निडलच्या शेपचे दिसतात, सुईच्या आकाराचे. त्यांचा वन एंड, एक फर्स्ट एंड कसा असतो शार्प एकदम टोकदार असतो, नो अदर कसा असतो रफ असतो. इज मेडअप ऑफ CaCO3 कॅल्शियम CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटने हे बनलेले असतात. त्याच्यानंतर आहे ड्रस्ट क्रिस्टल. काय ड्रस्ट क्रिस्टल, तर हे ड्रस्ट क्रिस्टल हे सुद्धा सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतात. तर पहा इट इज अन सर्क्युलर अँड ग्रॅन्युलर शेप लाईक स्ट्रक्चर. म्हणजे हे जे ड्रस्ट क्रिस्टल एकदम सर्क्युलर टाईपचं स्ट्रक्चर आहे, ग्रॅन्युल्स असतात, एकदम स्मॉल पार्टिकल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इट मेडअप ऑफ कशाने बनलेले असतात तर कॅल्शियम, डायरेक्टली कॅल्शियम ऑक्झिलेटने बनलेले असतात. आणि यांच्यामध्ये हाय अमाऊंट ऑफ ड्रस्ट क्रिस्टल. आणि हे कसे असतात पॉयझनस असतात टू ह्युमन अँड प्लांट्स, म्हणजे ह्युमन आणि प्लांट्ससाठी हे कसे असतात पॉयझनस असतात. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया दिसत आहेत या सेल वॉलमध्ये. हे जे मायटोकॉन्ड्रिया आहे यांना काय म्हटलं जातं एनर्जी ऑर पॉवर हाऊस ऑफ सेल्स अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिज सुद्धा आहे. आणि इट हेल्पफुल फॉर डायजेशनसाठी हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर सायटोप्लाझम. जर सेल वॉल आपण पाहिली तर त्या सेल वॉलमध्ये सायटोप्लाझम हा मेन कॉम्पोनंट असतो, मेड फॉर न्यूट्रिशन, म्हणजे न्यूट्रिशन त्या सेल्समध्ये पूर्ण ग्रोथ होण्यासाठी हे सायटोप्लाझम हेल्पफुल असतात. अँड गॅसेस वेस्ट मटेरियलसुद्धा या सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतात. त्याच्याच नंतर इकडं लेफ्ट साईडला पाहायचे पहा गोल्गी व्हेसिकल आहेत. काय आहेत गोल्गी व्हेसिकल. हे जे गोल्गी व्हेसिकल आहेत हे काय करतात इट प्रोव्हाइड ट्रान्सपोर्टिंग मॉडिफाय प्रोटीन अँड लिपिड इन दे ते जो व्हॅक्युअल आहे याच्यामध्ये लिपिड प्रोटीन यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम करतात. त्याच्याच नंतर आपल्याला रायबोसोम दिसत आहेत पहा. हे जे रायबोसोम्स आहेत हे रायबोसोम एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती प्रेझेंट असतात. एक ज्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती रायबोसोम्स प्रेझेंट असतात त्यांना रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं जातं. आणि म्हणजे हा सुद्धा मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल आहेत. आणि हे जे स्मॉल पार्टिकल्स दिसत आहेत रायबोसोमचे हे ज्या रायबोसोम्सवरती प्रेझेंट नसतात त्यांना स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं जातं. सो रायबोसोम मीन्स व्हॉट डेन्स पार्टिकल इट कॉल्ड ॲज रायबोसोम. त्याच्यानंतर आपल्याला लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल तिथं पाहायला भेटते. हे काय करते तर लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल याच्यामध्ये वॉटर मटेरियल असेल फूड असेल हे स्टोअर करून ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर स्टार्च दिसते. काय दिसते स्टार्च हे काय करतात इट स्टोअर दी कार्बोहायड्रेट, म्हणजे अमायलोपास्ट इज ऑल्सो कॉल्ड स्टार्च ग्रेन. त्यालाच काय म्हटलं जातं स्टार्च ग्रेन ऑर प्लास्टिड दॅट प्रोड्यूस अँड स्टोअर दी स्टार्च. म्हणजे स्टार्च आणि जे डायरेक्टली प्लास्टिड्स असतील हे प्रोड्यूस आणि स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात. तर हे सर्व आपण काय पाहिलं एक्झॅक्ट सेल वॉलमध्ये जे कॉम्पोनंट येतात ते कॉम्पोनंटचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण डिटेल आपण ह्या सेल वॉलचं स्टडी करणार आहोत. पहा फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला या सेल वॉलमध्ये काय सांगितलं पहा. ही सेल वॉल आहे, ही सेल वॉल कशी असते इट रिजिड प्रोटेक्टिव्ह अँड सपोर्टिव्ह कव्हरिंग आउटसाइड दी सेल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज सेल वॉल. आता आपण पूर्णपणे त्याची डायग्रॅम पाहिलेली आहे. डायग्रॅम पाहिल्यानंतर आपल्याला समजले सेल वॉल ही कुठं प्रेझेंट असते आणि हिचं एक्झॅक्ट ही कशी असते रिजिड एकदम कठीण असते. त्याच्याचबरोबर प्रोटेक्टिव्ह सेलला प्रोटेक्शन करण्याचं काम करते, सपोर्ट करण्याचं काम करते आउटर साईडनी कव्हरिंग. त्याच्यानंतर आउटसाइड दी सेल मेम्ब्रेनच्या बाहेरच्या साईडनी ही प्रेझेंट असते इज कॉल्ड सेल वॉल. म्हणजे सेल वॉल म्हणजे काय जो रिजिड प्रोटेक्टिव्ह अँड सपोर्टिव्ह कव्हरिंग आउटसाइड दी सेल मेम्ब्रेन इज कॉल्ड एज सेल वॉल. त्याला सेल वॉल म्हटलं जातं. इट इज प्रेझेंट इन अ प्लांट सेल फंगी अँड सम प्रोटिस्ट. म्हणजे प्लांटच्या सेलमध्ये प्रेझेंट असते, त्याच्याचबरोबर फंगीमध्ये प्रेझेंट असते आणि सम प्रोटिस्ट काही प्रोटिस्टमध्ये आपल्याला पाहायला भेटते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे अल्गी शोज दी प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज गॅलेक्टन्स मॅनन्स अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट इन सेल वॉल. जर आपण अल्गीची सेल वॉल पाहिली तर त्या अल्गीच्या सेल वॉलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट
कंपोनंट पाहायला भेटतात. फर्स्ट वन इज द सेल्युलोज, म्हणजे प्लांटची सेलवाली सेल्युलोजनेच बनलेली असते. याच्यामध्ये ग्लुकोज आणि पेक्टिन सारखे मटेरियल असतात. त्याच्याबरोबर गॅलॅक्टन्स हा पॉलिसेकराइड आहे, म्हणजे हा कार्बोहायड्रेट आहे, कर्बोदके असतात त्याच्यामध्ये. नॅचरल सोर्स कंटेन केसेस ऑफ गॅलॅक्टोज म्हणजे शुगर याच्यामध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर मॅनन्स म्हणजे नेमकं काय तर पहा, हे प्लांट पॉलिसेकराइड आहे. प्लांटमध्ये हा कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतात. लिनियर पॉलिमर ऑफ शुगर अँड मॅनन्स, म्हणजे याच्यामध्ये शुगर आणि मॅनन्स हे मटेरियल प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट सुद्धा या अल्गीच्या सेलवॉलमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर या प्लांट सेलवॉलमध्ये सांगितलं, इन अदर प्लांट इज मेड अप ऑफ हेमिसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड्स अँड प्रोटीन, म्हणजे काही प्लांटची सेलवॉल त्याच्यामध्ये इन अदर प्लांट्स काही प्लांटची सेलवॉल कशाने बनलेली असते, इट मेड अप ऑफ डायरेक्टली हेमिसेल्युलोजने बनलेली असते. त्याच्याचबरोबर पेक्टिन, लिपिड्स अँड प्रोटीन यांनी बनलेली असते. आता हेमिसेल्युलोज म्हणजे नेमकं काय, तर यांची जी सेलवाले आहेत पॉलिसेकराइड असते दॅट हॅव कॅपॅसिटी ब्लाइंड टू सेल्युलोज मायक्रोफायब्रिल बाय हायड्रोजन, म्हणजे याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी असते त्या सेलवॉलमध्ये पॉलिसेकराइड असतात दॅट हॅव कॅपॅसिटी टू बाइंड टू सेल्युलोज मायक्रोफायब्रिलला सेल्युलोज बाइंड करण्यासाठी बाय हायड्रोजनच्या माध्यमातून. त्याच्याचबरोबर याच्यामध्ये काय असतं, पेक्टिन असतात. पेक्टिन काही प्लांटच्या सेलवॉलमध्ये पेक्टिन हा एक जेलिंग एजंट आहे, आणि ह्या जेलिंग एजंट कशासाठी युजफुल असतो, म्हणजे एखादा मटेरियल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर फ्रूट आपण पाहिलं तर फ्रूटमध्ये पेक्टिन प्रेझेंट असतात. रायपनिंग फ्रूट म्हणजे एकदम फ्रूटमध्ये स्मूथनेस आणण्यासाठी हे पेक्टिन त्या सेलवॉलमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्याचबरोबर लिपिड्स आणि प्रोटीन्स हे सुद्धा सेलवॉलमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगितलं आहे, मायक्रोफायब्रिल ऑफ प्लांट सेलवॉल शोज प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिजिडिटी, म्हणजे काही प्लांटच्या सेलवॉलमध्ये काय असतं, प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज. मायक्रोफायब्रिल्स ऑफ प्लांट सेलवॉल शोज प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज, म्हणजे मायक्रोफायब्रिल्स ऑफ प्लांट सेलवॉल. मायक्रोफायब्रिल्स म्हणजे फायबर लाईक स्ट्रँड, म्हणजे फायबरसारखे एकदम लवचिक तंतुकणिकांसारखे काय असतात, स्ट्रँड त्या सेलवॉलमध्ये प्रेझेंट असतात. कन्सिस्टिंग ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड सेल्युलोज, याच्यामध्ये ग्लुकोज मटेरियल आणि सेल्युलोज पाहायला भेटतो. म्हणजे मायक्रोफायब्रिल ऑफ प्लांट सेलवॉल शोज प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज, यांच्यामध्ये सेल्युलोज प्रेझेंट असते. आणि हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असतं, त्या सेलला रिजिडिटी म्हणजे काठिण्यता आणण्यासाठी, नॉट स्मूथनेस, म्हणजे एकदम ती रिजिड एकदम कठीण बनते त्या मायक्रोफायब्रिल्समध्ये. त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आहे, सम ऑफ द डिपॉझिशन ऑफ दिस सेल्युलर सिलिका, म्हणजे ग्रास स्टेम म्हटलं जातं त्या सिलिकालाच, म्हणजे काही सम ऑफ द डिपॉझिशन ऑफ सेल्युलर सिलिकाच्या माध्यमातून केलं जातं. काही सम ऑफ द डिपॉझिशन ऑफ सेल्युलर क्युटीन इपिडर्मल ऑइल्स ऑफ लँड प्लांट्स, म्हणजे क्युटीन हे कुठं प्रेझेंट असतात, इपिडर्मल ऑइल्स म्हणजे बाहेरच्या लँड प्लांट असतात जे जमिनीवरती, त्यांच्या इपिडर्मल लेअरला हे क्युटीन प्रेझेंट असतात. काही प्लांटच्या सेलवॉलवरती सुबेरिन पाहायला भेटतात. सुबेरिन एक्झॅक्ट हे कशा असतात तर पहा, एंडोडर्मल सेल्स ऑफ रूट, काय म्हटलं जातं, एंडोडर्मल सेल्स ऑफ रूट, म्हणजेच एक्झॅक्ट एंडोडर्मल लेअरला रूटच्या प्रेझेंट असतात सुबेरिन. एंडोडर्मल म्हणजे त्या रूटचा आतल्या साईडचा, एक्झोडर्मल म्हटलं असतं ते बाहेरच्या साईडचा लेअर, आतल्या साईडच्या लेअरवरती सुबेरिन पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर वॅक्स मेणासारखा पार्टसुद्धा त्या प्लांटवरती पाहायला भेटतो. त्याच्याच नंतर नेक्स्ट आहे ते डायरेक्टली आपल्याला सांगितलं आहे वॅक्स, काय असतं वॅक्स म्हणजे. त्याच्यानंतर लिग्निन इट इज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक पॉलिमर, हा एक एकदम कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक पॉलिमर आहे. डिपॉझिटेड इन दी सेल वॉल, म्हणजे हा सेल वॉलमधून डिपॉझिट केला जातो. डिपॉझिटेड इन दी सेल वॉल ऑफ मेनी प्लांट. त्याच्यानंतर मेकिंग देम रिजिड अँड वुडी, म्हणजे तो जी प्लांट आहे ती एकदम कशी बनवतात ते मेकिंग देम रिजिड, कठीण आणि एकदम लाकडासारखे या लिग्निनमुळे बनलेले असे. म्हणजे सम डिपॉझिशन ऑफ दी सेलवॉलमधून असे पार्ट डिपॉझिट केले जातात. सिलिका हे ग्रास स्टेममधून डिपॉझिट केलं जातं. क्युटीन हे इपिडर्मल सेलवॉल ऑफ प्लांट लँड यांच्यामधून प्रोड्यूस केलं जातं. त्याच्यानंतर सुबेरिन ही एंडोडर्मल सेल्स ऑफ रूट, म्हणजेच रूटच्या आतल्या लेअरमधून हे डिपॉझिट केलं जातं. आणि वॅक्स आणि लिग्निन हे सुद्धा डिपॉझिट केलं जातं. तर ह्या सेलवॉलचं फंक्शन काय आहे एक्झॅक्ट, ही जी सेलवॉल आहे ही सेलवॉल काय करते, इट प्रोव्हाइड रिजिडिटी अँड शेप टू दी सेल, म्हणजे हे जी
सेल वॉल त्या प्लांटला काय कशासाठी हेल्पफुल असते, प्रोव्हाइड सपोर्ट रिजिडिटी अँड शेप टू दी सेल, म्हणजे त्या सेलला काय करते ही प्रोव्हाइड रिजिडिटी, काठिण्यता आणते, त्याच्यानंतर त्या सेलचं शेप मेंटेन करण्यासाठी सेल वॉल ही तिचं काम करत असते. म्हणजे एक्झॅक्ट त्या प्लांटचा शेपसुद्धा सेल वॉलवरती प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर इट प्रोटेक्ट दी प्रोटोप्लाझम, ही सेल वॉल काय करते, प्रोटेक्ट दी प्रोटोप्लाझम अगेन्स्ट मेकॅनिकल इंजुरी अँड इन्फेक्शन, म्हणजे त्या प्लांट सेलमध्ये जे प्रोटोप्लाझम प्रेझेंट असतात त्या प्रोटोप्लाझमला हे काय करतात, डायरेक्टली प्रोटोप्लाझम अगेन्स्ट एखादी इंजुरी असेल किंवा एखादी इन्फेक्शन असेल त्याच्यापासून प्रोटेक्शन करतात सेल वॉल. म्हणजे हे आउटर साईडचा मेम्ब्रेन आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण सेलला कोणतीही इंजुरी होऊ देत नाही, प्रोटेक्शन करतात. म्हणजेच एक्झॅक्ट हा प्रोटोप्लाझम कलरलेस मटेरियल त्या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतं, त्याला प्रोटोप्लाझम म्हटलं जातं. तर प्रोटोप्लाझम अगेन्स्ट इट इन्क्लूड सायटोप्लाझम, न्यूक्लियस अँड ऑर्गनेल्स, याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि या सर्व पार्टला कोणतीही मेकॅनिकल इंजुरी होऊ नये, कोणतीही जखम होऊ नये, कसलंही इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही सेल वॉल काय करत असते, प्रोटेक्ट करत असते. म्हणजे दोन फंक्शन आपण पाहिले. ही जी सेल वॉल ही सेल वॉल काय करते, इट प्रोव्हाइड सपोर्ट रिजिडिटी अँड शेप टू दी सेल. त्याच्याचबरोबर नेक्स्ट आपण काय पाहिलं, याचं फंक्शन आहे, नेक्स्ट फंक्शन सेकंड आपण फंक्शन पाहिलं, इन प्रोटेक्ट टू प्रोटोप्लाझम अगेन्स्ट मेकॅनिकल इंजुरी अँड इन्फेक्शन, म्हणजे ही काय करते, कोणतंही इंजुरी किंवा इन्फेक्शन होऊ देत नाही. त्याच्यानंतर ही जी प्लांट सेल वॉल आहे, इन दी प्लांट सेल वॉल शोज मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल, म्हणजे जी प्लांट सेल वॉल आहे, प्लांट सेल वॉल आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटते. त्याच्यामध्ये जी सेलचं आपण स्ट्रक्चर इनसाईड पाहिलं तर त्याच्यामध्ये हे पार्ट आपल्याला पाहायला भेटतात. इन प्लांट सेल वॉल शोज मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल, म्हणजे याच्यामध्ये असे पार्ट आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण 1 बाय 1 हे पार्ट पाहणार आहोत. तर ही डायग्राम आपण पाहून घ्यायची व्यवस्थित. तर आपल्याला याच्यामध्ये किती पार्ट दिसत आहेत, मेन लेफ्ट साईडला 3 पार्ट दिसत आहेत, मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल, त्याच्यानंतर लिपिड बायलेयर, प्लाझ्मा मेम्ब्रेन, असे आपल्याला 3 पार्ट इकडे दिसत आहेत. त्याच्याबरोबर इथं पेक्टिन आहेत, सेल्युलोज मायक्रोफायब्रिल आहेत, हेमिसेल्युलोज आहेत, त्याच्याचबरोबर प्रोटीन इन प्लाझ्मा मेम्ब्रेन, अशा प्रकारचे पार्ट्स आपल्याला इथं पाहायला भेटतात. तर आपण 1 बाय 1 त्या पार्टचा अभ्यास करणार आहोत. डायग्राम आपल्याला इथं पण दाखवलेली आहे व्यवस्थितरित्या. तर एक्झॅक्ट इथं काय दाखवलं आहे पहा, प्लांट सेल वॉल ही काय, प्लांट सेल वॉल काय दाखवते, शोज मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल, असे पार्ट आपल्याला पाहायला भेटतात. तर फर्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत मिडल लॅमेला. तर मिडल लॅमेला डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय मध्यम पातळ थर म्हटलं जातं. इट इज हा कसा आहे तर पहा, इट इज थिन अँड प्रेझेंट बिटवीन 2 ॲडजेसंट सेल, म्हणजे 2 ॲडजेसंट सेल, 2 लगतच्या सेलमध्ये आपल्याला हा मिडल लॅमेला पाहायला भेटतो. म्हणजे ह्याच्यात 2 सेल आहेत पहा, म्हणजे एक्झॅक्ट त्यांचा ग्रीन कलर दाखवलेला आहे, ग्रीनमध्ये 2 सेल आहेत, ॲडजेसंट 2 सेलच्या मधला जो पार्ट आहे त्याला मिडल लॅमेला म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक्झॅक्ट हा कशासाठी यूजफुल असतो तर पहा, इट इज द फर्स्ट स्ट्रक्चर, एक्झॅक्ट हा जो मिडल लॅमेला आहे, मिडल लॅमेला इट इज द फर्स्ट स्ट्रक्चर फ्रॉम दी सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनोसिस. म्हणजे सायटोकायनोसिस म्हणजे नेमकं काय, सेलमध्ये सायटोप्लाझमची डिव्हिजन होत असताना हे फर्स्ट स्ट्रक्चर त्या सेल वॉलमध्ये पाहायला भेटतं आपल्याला मिडल लॅमेला. ॲट द टाइम ऑफ सायटोकायनोसिस म्हणजे सायटोप्लाझमिक डिव्हिजन ऑफ सेल अटेंड ऑफ मायटोसिस, म्हणजे मायटोसिसच्या टायमिंगला सायटोकायनोसिस होत असतं तेव्हा काय होतं, सायटोप्लाझमचे डिव्हिजन होत असताना हा फर्स्ट लेअर आपल्याला तिथं पाहायला भेटतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय सेकंड कॅरेक्टर सांगितलं, इट इज मेनली मेडअप ऑफ पेक्टिन. हा कशाने बनलेला असतो, पेक्टिन हा एक जेलिंग एजंट आहे, त्याच्यापासून हा बनलेला असतो. त्याच्यानंतर कॅल्शियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम पेक्टेट ह्याच्यापासून हा बनलेला असतो. त्याच्यानंतर सॉफ्टनिंग ऑफ राईप फ्रूट इज ड्यू टू द सोल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन, म्हणजे जे आपण राईप फ्रूट पाहतो, पिकलेले जे फ्रूट असतात ते फ्रूट एकदम सॉफ्ट एकदम मऊ आपल्याला पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल रामफळ असेल, सीताफळ असेल, हे जे आहेत हे कसे होत आहेत, सॉफ्टनिंग ऑफ राईप फ्रूट, म्हणजे यांना सॉफ्टनेस कशामुळे येतो, ड्यू टू सोल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन. त्यांची जी सेल वॉल ही कशाने बनलेली असते, सायटोप्लाझमची डिव्हिजन होत असताना पेक्टिनने बनलेली असते. पेक्टिन हा एक जेली एजंट आहे, स्टिकिंग पार्ट आहे, त्याच्यामुळे हे काय होती, ही सेल वॉल त्या प्लांटचे फ्रूट आहेत हे कसे असतात, सॉफ्टनिंग त्यांना येत असते. तर त्याच्यानंतर सेकंड आहे तो प्रायमरी वॉल.
आता जो प्रायमरी वॉल आपण पाहणार आहोत हा सेकंड सेल वॉलमधला सेकंड पार्ट हा काय आहे, एक प्लांट सेल वॉल आपल्याला दाखवते. तर तो आहे प्रायमरी वॉल. मिडल लॅमेला आपण कंप्लीट केलेला आहे. तर प्रायमरी वॉल ही तर आपल्याला सेंटरला दिसत आहे. पहा ही जी प्रायमरी वॉल आहे इट इज यंग प्लांट सेल इज कॅपेबल ऑफ ग्रोथ. कशासाठी हेल्पफुल असते तर इट कॅपेबल ऑफ ग्रोथ होण्यासाठी प्रेझेंट असते. त्याच्यानंतर इट इज लेड इनसाइड टू मिडल लॅमेला, म्हणजे एक्झॅक्टली कुठं पाहायला भेटते आपल्याला मिडल लॅमेल्याच्या आतमध्ये. इट इज